नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आजकाल वजन, पित्त, बीपी, शुगर, कोलेस्टेरॉल, थायरॉइड वाढणं, पोट साफ होत नाही, शांत झोप लागत नाही या तक्रारी खूप कॉमन झालेल्या आहेत आणि यासाठी कारणीभूत म्हणजे आपली चुकीची लाईफस्टाईल। दिवसभर तर आपण घराबाहेर कामामध्ये असतो, धावपळीची लाईफस्टाईल झालेली आहे, फारसं आरोग्याकडे आपल्या आहाराकडे लक्ष देणं होत नाही। तर अशा वेळेला आपण रात्री घरी असतो तर रात्रीचं जे जेवण आहे ते आपण योग्य प्रकारे घेतलं तर या सर्व त्रासांपासून लांब राहू शकतो। हे सर्व जे आजार आहेत ते आपण कायमस्वरूपी दूर ठेवू शकतो। त्यामुळेच रात्रीचं जेवण हे नेमकं कसं असावं, किती वाजता जेवावं आणि रात्रीच्या जेवणासाठीचे बनवायला अतिशय सोपे पटकन होणारे असे 5 हेल्दी ऑप्शन्स कोणते आहेत हे आजच्या या भागामध्ये पाहूयात। पण त्याआधी चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करून ठेवा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर आयुर्वेद शास्त्रानुसार सकाळी जसा सूर्य उगवतो तसाच आपल्या शरीरामध्ये अन्नाचं पचन करणारा जाठराग्नी, एक प्रकारचा अग्नी हा प्रज्वलित होत असतो। सूर्याची प्रखरता जशी जशी वाढेल तसा हा अग्नी देखील तीक्ष्ण असतो, पचनशक्ती आपली उत्तम असते। परंतु जेव्हा सूर्यास्तानंतर या सूर्याची जी धग आहे ती कमी होते, त्याच पद्धतीने आपल्या जाठराग्नीची सुद्धा तीव्रता कमी होते, अग्निमांद्य होतं, म्हणजेच आपली पचनशक्ती कमी असते। त्यातच आपल्या रात्रीच्या हालचाली आहेत त्या देखील कमी झालेल्या असतात आणि अशातच आपण पचायला खूप जड असे पदार्थ घेतले तर त्यातील ज्या कॅलरीज आहेत त्या वापरल्या जात नाहीत। परिणामतः शरीरामध्ये फॅट, चरबी साठत जाते, त्यातून वजन, शुगर, कोलेस्टेरॉलच्या समस्या ज्या आहेत त्या उत्पन्न होतात। त्यामुळे सूर्यास्तानंतर जेवण करणं शक्यतो टाळावं, सूर्यास्त आधीच जेवण करून घ्यावं, त्यातही फारच शक्य नसेल तर 7 जास्तीत जास्त 8 पर्यंत आपलं रात्रीचं जेवण हे झालं पाहिजे। ते जेवणही ताजं, पचायला हलकं, कमी प्रमाणामध्ये, म्हणजे पोटाला तडस लागेल इथपर्यंत तर रात्री कधीही खाऊ नये। म्हणजे आपल्याला मॉडर्न सायन्सच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर प्रोटीन, फायबर रिच आणि फॅट, कार्बोहायड्रेट्स ज्यामध्ये कमी असतील असंच अन्न हे रात्री घ्यावं। आता हे जेव्हा आम्ही पेशंट्सना सांगतो तेव्हा बऱ्याचदा असं होतं की आपल्याला सवय नसते, रात्री झोपताना पोटभर जेवण्याची सवय असते, म्हणजे उपाशी पोटी झोपायला जा किंवा पोट रिकामं आहे असं सतत डोक्यामध्ये राहतं किंवा पित्त प्रकृती असते। तर अशा वेळेला त्यांनी झोपताना काय घ्यावं, कोणता हेल्दी ऑप्शन आहे हे देखील आपण व्हिडिओच्या शेवटी जेवणासाठी पचायला हलका, पटकन होणारा, सोपा असा पहिला पदार्थ म्हणजे अगदी पारंपरिक जे आपले आजी आजोबा वगैरे खात होते ते म्हणजेच भाकरी। ज्वारी, नाचणी, खूप थंडी आहे, तुम्हाला उष्णतेचा कुठलाही त्रास नाहीये तर अशा वेळेला बाजरीची जी भाकरी आहे ती घेऊ शकता। आपण भाकरीसोबत फक्त पालेभाज्या घेणं टाळावं, कारण आयुर्वेद शास्त्रानुसार पालेभाज्या ह्या पचायला जड आणि वातूळ असतात, त्याऐवजी फळभाज्या किंवा वरण हे भाकरीचं ऑप्शन म्हणजे खिचडी, म्हणजे निम्मे तांदूळ आणि निम्मी मुगाची डाळ किंवा हिरवे मूग जे सालासकट असतात ती कधीतरी डाळ जी आहे ती वापरून त्यामध्येही तांदूळ देत किंवा काही जण बाजरीची वगैरे खिचडी बनवतात। तर विविध प्रकारच्या खिचड्या पातळ अतिशय असतात, जे पचायला हलक्या असतात, ती बनवताना देखील तांदूळ जे आहेत ते आपल्याला फोडणीमध्येच 5 मिनिट भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते पचायला हलके होतील। तरी तुम्ही 2 वाट्या ज्या उपलब्ध असतील त्या भाज्या आणि 1 वाटी तांदूळ अशा पद्धतीने आपण पातळ त्याची सुद्धा खिचडीच आपल्याला बनवायची आहे। स्पायसी बिर्याणी वगैरे जी आहे ती रात्रीच्या जेवणामध्ये कधीही घेऊ नका, त्यामुळे जो त्रास आहे तो वाढू शकतो। आणि खिचडी बनवताना फोडणीमध्ये हिंग, जिरे, कढीपत्ता जे पचनासाठी मदत करतील, वेट लॉसलाही तुम्हाला मदत करतील ते आवर्जून घाला। ऑप्शन म्हणजे हिरवे मूग किंवा मुगाची डाळ किंवा मोड आलेली कडधान्य, नाचणी असं जी धान्य आहेत तर त्यांचा न आंबवता बनवलेला जो डोसा आहे, मिक्सरला बारीक करून त्यामध्ये हिरवी मिरची, आलं, लसूण हे घालून त्याचा जो डोसा किंवा घावण थोडक्यात म्हणता येईल, आणि त्यासोबतही सॉस किंवा दही रात्री न घेता खोबरं किंवा जवस किंवा कारळं असतील किंवा पुदिना, कोथिंबीर यांची लसूण घालून केलेली घरी बनवलेली जी ताजी चटणी असते ती शेवटचा ऑप्शन। म्हणजे तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा एखाद दिवशी असं होतं की कार्यक्रमाला वगैरे गेलेलो आहोत, बाहेर कुठेतरी जड काहीतरी खाल्लेलं आहे, जेवण उशिरा झालेला आहे तर फारसं काही खाण्याची इच्छा नसते, तर अशा वेळेला घरी बनवलेलं ताज्या भाज्या ज्या असतात त्यांचं गरम गरम असं सूप, त्यामध्ये देखील हिंग, जिरे किंवा ते पाचक घटक सांगितलेले आहेत, काळी मिरी,
तूप थोडंसं घालून तर त्यांचं जे सूप आहे ते ऑप्शन जी की आयुर्वेदिक रेसिपी सांगितलेली आहे ती म्हणजेच मुदगं युष किंवा मुगाचं कढण असं ज्याला सोप्या भाषेमध्ये म्हटलं जातं. 2 ते 3 चमचे हिरवे मूग किंवा हिरवी जी मुगाची डाळ असते तर ती साधारण तास 2 तास पाण्यामध्ये स्वच्छ धुवून भिजत घाला. त्यामध्ये 4 ते 5 पट पाणी टाकून मऊ अशी शिजवून घ्या. शिजवल्यानंतर त्याला आपल्याला रवीने ती गरगटून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये हिंग, जिरे, कढीपत्ता, लसणाची फोडणी तुपामध्ये देऊन ते जे आहे ते पातळ असं गरम गरम घ्यायचं आहे. यामुळे तुम्हाला आम्लपित्ताचा त्रास असेल किंवा झोप शांत लागत नाहीये, यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात त्यामुळे वजन कमी करायची असेल, पोटाचा घेर खूप जास्त असेल, सकाळी पोट साफ होत नाहीये, तर अशा सर्व तक्रारींसाठी हे जे मुदगं युष आहे हे खूप चांगल्या प्रकारे काम करतं. आणि सगळ्यात जे बेस्ट सांगितलेलं आहे, जर का तुम्हाला खूपच जास्त पचनाचा त्रास आहे, अजिबातच इच्छा नाही होते, आठवड्यातून 1 दिवस रात्री लंघड म्हणजे काहीही खाऊ नका, ते आपल्या सिस्टीमला थोडासा आराम दिल्यासारखं होईल आणि पचनाच्या ज्या तक्रारी आहेत त्या आपल्याला होणार नाहीत असतील तरी त्या देखील दूर करण्यासाठी मदत होईल. आता बऱ्याच जणांना रात्री लवकर जेवण केलं की झोपताना भूक लागते किंवा असं एक आपल्या डोक्यामध्ये बसलेलं असतं की जेवण करून बराच वेळ झालेला आहे, आपण उपाशीपोटी कसं झोपणार. तर अशा वेळेला एक चांगला ऑप्शन, किंवा पित्ताचा त्रास असेल, पित्त प्रकृती असेल तर अशांना पटकन झोप लागत नाही, तर अशांसाठी रात्री झोपताना म्हणजे जेवणानंतर साधारण 2 ते 3 तासांचा गॅप देऊन गरम दूध साधारण 1 कपभर फक्त, गाईचं असेल तर उत्तम, त्यामध्ये थोडीशी सुंठ पावडर किंवा झोप शांत लागत नसेल तर जायफळ, पित्ताचा वगैरे त्रास असेल तर थोडीशी विलायची असं टाकून झोपताना घ्या. तुम्हाला झोपही शांत लागेल आणि या सर्व ज्या तक्रारी आहेत त्या देखील कायम त्यापासून तुम्ही लांब राहू शकता. तर नक्की या टिप्स फॉलो करा. नेहमी निरोगी आणि आनंदी राहा. आजची माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून अशाच आरोग्यविषयक माहितीच्या व्हिडिओसाठी चॅनल लगेचच सबस्क्राईब करून शेजारी ते घंटीचं बटन दिलेलं आहे ते देखील प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल